राम राम मंडळी, राम राम. नमस्कार मंडळी. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर महाराष्ट्रामध्ये कुष्ठरोग निर्मूलन अभियान राबवलं चाललं आहे. गंगाराम, यासाठी काय सांगशील रे तू या सगळ्या जनतेला? मंडळी, कुष्ठरोग म्हणजे लय वेगळा रोग आहे बघा. त्याला कधी कधी रगतपित्ती सुद्धा म्हणत होते. पण आता मंडळी, या सगळ्या रोगावर निदान झालंय बरं का. आरोग्य विभागाचे लोक तुमच्याकडे येतील आणि चौकशी करतील. जर कोणाला त्याचे लक्षण दिसले तर तुम्ही लगेच त्यांच्याकडे आपलं नाव नोंदवा आणि उपचार घ्या. समूळ आपल्याला कुष्ठरोग नष्ट करायचा आहे, बरोबर? पण मग गंगाराम, याची काही लक्षणं आहेत ते सांगशील का रे तू जनतेला? होय होय मॅडम. अहो, जर का कोणाला अंगावर असे पांढरे आणि गुलाबी चट्टे दिसत असल आणि त्याला स्पर्श कळत नसल, वेदना होत नसल, तर ते समजायचे की ते कुष्ठरोगाचे पट्टे आहे म्हणून. आणि होय, काही लोकांचे जखमा होत्यात आणि त्या जखमा दुरुस्त सुद्धा होत नाहीत. त्या जखमा आयुष्यभर राहतात आणि विकलांग बनवून टाकतात बघा. म्हणून असे जर तुम्हाला लक्षण दिसले, श्वसन रोग बंद होतो त्याच्यानं, त्या श्वसनावर सुद्धा त्रास होतो, चेतारोग होतो, आणि असं काही लक्षण दिसले तर तुम्हाला लगेच डॉक्टरकडे जायचंय आणि इलाज करायचा आहे. हा रोग चांगला होतो, पण त्याचं निदान होणं फार महत्वाचं आहे, बरोबर? निदान होणं फार महत्वाचं आहे. जर गंगारामने सांगितलेले लक्षणं तुमच्या शरीरात किंवा जवळपासच्या एखाद्या व्यक्तीत जाणवत असतील तर नक्कीच आरोग्य विभागाशी संपर्क करा आणि आपल्या महाराष्ट्रातून नव्हे तर जगभरातून कुष्ठरोग समूळ नष्ट करा. धन्यवाद मंडळी. राम राम. ध्यानात ठेवा बरं का, कुष्ठरोग समूळ नष्ट करायचा.